श्री स्वामी समर्थ. कोणी कितीही श्रीमंत असो किंवा गरीब, कोणी कितीही ज्ञानी असो किंवा अज्ञानी, त्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वाईट वेळ ही येतच असते. वाईट वेळ असली की व्यक्तीचे मन भरकटत जाते. अशा वेळी काय करावे हे सुचत नाही. मार्ग काही केल्यास सापडत नाही. अशा प्रत्येक ठिकाणी कठीण प्रसंगी तू आम्हाला आठव. आमची भक्ती, आमच्यावरचा विश्वास अढळ कर. आम्ही तुझ्याच नेहमी सोबत आहे, तुला या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी. तुम्हालाही देवांची सोबत हवी असेल तर आत्ताच हो देवा कमेंट करा. जीवनात हे सुख आणि दुःख येतच असते. जीवन हे सुख आणि दुःखाने भरलेले आहे. म्हणूनच चांगल्या वेळेत नेहमी कृतज्ञ राहा. जर तुझ्याही जीवनात आत्ता वाईट वेळ, वाईट परिस्थिती आली असली तरी ती सहन करण्याची ताकद ठेव. कारण वेळ बदलत राहते आणि दुःखानंतरच सुखाची चाहूल लागते. यावर विश्वास कायम ठेव. जीवनात जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा त्यातूनही तुला एक अनुभव मिळतो. तो म्हणजे तुझी काळजी करणारी माणसे, आपुलकीची नाती तुला पुन्हा नव्याने मिळतात व खोटी नाती, स्वार्थी लोक तुझ्यापासून आपोआपच दूर निघून जातात. जेव्हा तुझी चांगली वेळ असते तेव्हा तुला जगाला खूप काही पटवून सांगावे लागते. पण जेव्हा तुझी वाईट वेळ असते तेव्हा जग कसं आहे याची तुला खात्री होते. म्हणूनच या वाईट वेळेला दोष देऊ नकोस. वेळ परिस्थितीला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिक. जसे चांगले दिवस महत्त्वाचे आहेत, त्याचप्रमाणे जीवनात ही वेळसुद्धा महत्त्वपूर्ण ठरेल. आमच्यावर विश्वास ठेव. तू या वेळेचा योग्य उपयोग केलास तर तुझ्या पुढील दुःखाची, अडचणीची झळ तुला सहन करावी लागणार नाही. जे तुझ्या हक्काचे व मेहनतीचे आहे ते तुला नेहमीच प्राप्त होईल. कधी गोष्टी चांगल्या घडून येण्यास विलंब लागत जरी असला तरीही ज्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्या घडल्याशिवाय राहत नाहीत. आणि आम्ही आहोत ना तुझ्या जीवनाला योग्य वळण, योग्य मार्ग दाखवण्यासाठी. तुलाही आमच्या सोबत नेहमीच हवी असते. म्हणूनच तुला मदत करायला आम्हाला देखील आवडत असते. तुम्हालाही देवांची मदत हवी असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा. देव म्हणतात, बाळा, जीवनात एकदा का वेळेचे महत्त्व समजले ना, मग माणसाचे जगणे खूप सोपे होऊन जाते. मग ती वेळ चांगली असो किंवा वाईट. म्हणून जर तुझ्या आयुष्यात खराब वेळ असेल तर तुझ्या मनाला एवढे खंबीर व साहसी बनव की तुझी ती वाईट वेळही थकून जाईल. वाईट वेळेत कधी कोणी तुझी साथ सोडली तर त्या व्यक्तीचे आभार मान. त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहू नकोस. कारण त्या व्यक्तींना विश्वास आहे की तू एकटाच लढू शकतोस. परिस्थितीचा सामना एकटाच करू शकतोस. याच तुझ्या वाईट वेळेतून तुला एक प्रेमाचा, हक्काचा, आशीर्वादाचा, कृपेचा अनुभव आमच्याकडून मिळेल. वाईट वेळेत कोणी साथ दिली नाही तरीही तुला आमची साथ नेहमीच मिळेल. त्या वेळेशी लढण्याचे सामर्थ्य आम्ही तुला निर्माण करून देऊ. तुम्हालाही देवांची साथ हवी असेल तर आत्ताच साथ द्या देवा कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, जीवन म्हटलं की सुख दुःखाच्या गोष्टी घडणारच. पण या प्रसंगांना तू कसा सामोरे जातो हीच तर तुझी खरी परीक्षा आहे. जेव्हा तू दुःखाचा पेपर नीट सोडवतो तेव्हाच तर देव तुला सुखाच्या वर्गात विजयी करत असतात. मनुष्याला दुःख कुरवाळत बसण्याची सवय असते. वाईट वेळेला घाबरून जाण्याची भावना असते.
म्हणून अशा मनुष्याची वाईट वेळ कधीच संपत नाही. पण जर तू प्रयत्न केले, जर तू ठरवलंस, तर ही वेळसुद्धा इतर वेळेप्रमाणे बदलून जायला वेळ लागणार नाही. जीवनात चांगली वेळ येईपर्यंत मात्र संयम कायम राखता आला पाहिजे. दुःखाच्या प्रसंगी, वाईट वेळेच्या प्रसंगी तुझ्या भावनांना आवर घालता तुला आला पाहिजे. निर्माण झालेल्या वेळेचा, परिस्थितीचा खूप राग जरी येत असला तरीही त्याचा सामना करण्याची जिद्द मात्र कमी होता कधीच कामा नये. घाबरून जाऊ नकोस, फार जास्त विचार करू नकोस. जे काही आहे यापुढे होईल ते सकारात्मक वळण घेईल हे निश्चित आहे. विश्वास ठेव, प्रार्थना कर. श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.